हिवाळी अधिवेशनात काँग्रेसनं आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। या दरम्यान आपल्याला निधी मिळत नाही, विकास निधी मिळत नाही, यासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार। आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत। थोरात साहेब, नेमका हा निधी तुम्हाला का मिळत नाही आणि किती कमी प्रमाणात मिळतोय? नाही, निधीचं वाटपाचा पहिल्यापासून एक पद्धत आहे। आता वर्षानुवर्ष मी पाहतोय, 40 वर्ष मी पाहतोय। त्याच्या असं असतं की निधी वाटत असताना सर्व मतदारसंघांना निधी द्यायचा असतो समान पद्धतीनं। आता सरकार पक्ष आहे, त्याला थोडीफार मदत कशी करायची ती वेगळ्या पद्धतीनं करता येते। त्याच्यात काय ह्या जो निधी असतो, जो द्यायचाच असतो सगळ्यांना, त्याच्यात कधी असं शेवटी रस्ते आहे, पाणी आहे, अनेक विषय आहेत, त्याच्यात तर मदत करावंच लागणार ना। राजकारण असतं ते आमदारांबरोबर, राजकीय पक्षाबरोबर, बरोबर आहे, पण सर्वसामान्य माणसाबरोबर राजकारण करण्याची पद्धत कधीही नव्हती। दुर्दैवानं या सरकारमध्ये आता ती आलेली आम्हाला दिसते आहे। तुम्ही आता जी नाराजी व्यक्त करता आहात ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट कधी घेणार आहात? आता आम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसामध्ये ती भेट घेऊ आणि ही सगळी परिस्थिती सांगू आणि त्यांना सांगू का असं चुकीच्या पद्धतीने होऊ नये, तुम्ही सर्वांना समान। मला वाटतं का भेट घेतल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल? आहेच आहे, शेवटी आम्ही आग्रह तर धरणार आहोत। न्याय मिळाला नाही तर आहे आमचं, आम्ही कायदेशीर प्रक्रिया जशी स्टे दिल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टामधून तो स्टे उठवला आणि आमचा निधी आम्ही घेतला हक्काचा, त्या पद्धतीनं पुन्हा आम्हाला ती धडपड करावं लागेल। धन्यवाद साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।